नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुमच्या घरातही जरी कुणी संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभ घेत असतील तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो। नुकतंच राज्य सरकारने काही दिवसा पहिले एक जीआर प्रसिद्ध केला होता आणि त्या जीआर मध्ये स्पष्ट म्हटलं होतं की जे संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेअंतर्गत राज्यात जेवढी पात्र लाभार्थी असतील तर त्यांचं आधार कार्ड सोबत आपलं बँक अकाउंट लिंक करणं गरजेचं आहे। कारण राज्य सरकार आता संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आणि श्रावणबाळ योजनेचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करणार आहे। त्यासाठी तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे मित्रांनो। ज्यांचं बँक अकाउंट त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक नसणार त्यांना कदाचित पैसे हे त्यांच्या अकाउंटवर येऊ शकत नाही आणि त्यांना अडचण सुद्धा येऊ शकते। म्हणून तुम्ही आजच इन्शुअर करून घ्या की तुमचं जे बँक अकाउंट संजय गांधी निराधार योजनेला किंवा श्रावणबाळ योजनेला दिलेलं आहे तेच तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असेल। कारण तुमचं जरी बँक अकाउंट हे संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ योजनेसाठी दिलं असेल परंतु तुमच्या बँक अकाउंटला तुमच्या आधार कार्डला दुसरं बँक अकाउंट लिंक असेल तर ते पैसे तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक अकाउंटवर क्रेडिट होतील मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला काही प्रॉब्लेमही फेस करावे लागू शकता। तुमचं जरी ते आधार कार्ड सोबत जे बँक अकाउंट लिंक आहे त्याच्यावर जरी तुमचं लोन वगैरे चालू असेल तर ते पैसे तुमचे लगेच कट होतील मित्रांनो। तर अशा पद्धतीने ही अपडेट आहे। तर आजही राज्य सरकारने एक नवीन जीआर प्रसिद्ध केलेला आहे। या जीआर मध्ये राज्य सरकारने काय म्हटलंय तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात यावे मित्रांनो। तर राज्य सरकारने आता जीआरही प्रसिद्ध केला आहे आणि त्या जीआर मध्ये म्हटलेलं आहे की आता जो हा हप्ता तुम्ही वर्गित करत आहात हा हप्ता आता डीबीटीच्या माध्यमातून द्या। तर राज्य सरकार या जीआर मध्ये सांगतंय की आता डीबीटी पोर्टलद्वारे जे निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जे लाभार्थ्यांचे पैसे ते त्यांच्या अकाउंटवर आता डीबीटीच्या माध्यमातून क्रेडिट करण्यात येणार आहेत मित्रांनो। तुम्हाला माहिती की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना या केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात। माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून करण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं। त्यानंतर विभागांचा संदर्भ पाहता राज्य संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत जे अर्थसहाय्य ते डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत शासनाने ऑलरेडी एक जीआर सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे। तर राज्य सरकार काय म्हणते आता क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या आहे 27,15,796। त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थी माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। तसेच ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे भीम्सने अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो। सदर भीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंत उपलब्ध असेल। बघा, तुमचं जरी बँक अकाउंट तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक नसेल आणि तुम्हाला जरी आतापर्यंत पैसे येत आहेत परंतु तुम्हाला हे पैसे कुठपर्यंत येतील तर जानेवारी महिन्याच्या जी शेवटची तारीख आहे त्यापर्यंतच तुम्हाला हे पैसे मिळतील। तुम्हाला फेब्रुवारी नंतर तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून पैसे येतील आणि डीबीटीच्या माध्यमातून काय करावं लागेल तुम्हाला तर तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक करावं लागेल किंवा तुमचं आधार कार्डशी जरी दुसरं बँक अकाउंट लिंक असेल तर ते चेंज करून तुम्हाला तुमचं प्रायमरी बँक अकाउंट हे त्यासोबत लिंक करावं लागेल। कारण याला काय प्रॉब्लेम येऊ शकता तुमचे जरी 2 किंवा 3 अकाउंट असतील त्याच्यापैकी तुमचे काही अकाउंट एक कर्जाचे असतील किंवा लोनचे असतील तर त्याच्यावर तुमचे हप्ते चालू असतील। तुमचा जरी श्रावणबाळ किंवा इंदिरा गांधी योजनेअंतर्गत जो तुम्ही पात्र आहात त्याचे पैसे जरी तुमच्या
आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये जर ते पैसे गेले तर कदाचित तुमचे तिथे पैसे मायनस होतील आणि त्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम सुद्धा फेस करावे लागू शकतात मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला जानेवारीच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंट सोबत लिंक करणं गरजेचं आहे। ज्यांचं लिंक नसेल तर त्यांनी लिंक करून घ्या आणि ज्यांचं लिंक असेल तर त्यांनी चेक करून घ्या की आपलं आधार कार्डला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे। यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करू शकता तुमच्या आधार कार्ड सोबत कोणतं बँक लिंक आहे। त्या व्हिडिओची लिंक मी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। सो तिथे तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे ते तुम्ही इझिली चेक करू शकता मित्रांनो। त्यानंतर राज्य सरकारने 408 कोटी रुपये मंजूर सुद्धा केलेले आहेत। आता जो नेक्स्ट इन्स्टॉलमेंट येणार आहे इंदिरा गांधी योजना किंवा श्रावण बाळ योजनेचा, तर त्यासाठी 408 कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत आणि हा हप्ता डीबीटीचे पोर्टल मार्फत जेवढी पात्र लाभार्थी असतील त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात येणार आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेअंतर्गत जेही राज्यात पात्र लाभार्थी असतील तर त्यांच्यासाठी ही मोठी अपडेट आहे। आजच तुम्ही तुमचं अकाउंट तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे का चेक करून घ्या मित्रांनो। काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो। व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओवर।